पण बऱ्याच ठिकाणी त्यांनी युती असताना एकमेकाच्या विरुद्ध अपक्ष फॉर्म ठेवलेले असे चिन्ह एकमेकाच्या समोर 2-4 ठिकाणी मला दिसले जिल्ह्यामध्ये. मी सगळ्या सर्कलला जाऊन आलो, परंतु ते एकमेकांनाच पाडायचं आणि एकमेकांचे आडवाने एकमेकाची जिरवा असं त्यांचं चालू आहे हे दिसतं. पण मतदारांचा तर प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. जागा किती मिळतील हे मी आत्ता सांगू शकत नाही, पण चांगल्या जागा मिळतील एवढं मी निश्चित सांगू शकतो. मतदाराच्या मनातलं सांगण्याला काही अर्थ नाही आहे, पण ओव्हरऑल आमचे जे कार्यकर्ते, आमचे जे शिवसैनिक ज्या पद्धतीनं परिश्रम करतात त्या आधारावर त्यांच्या परिश्रमाचं निश्चित त्यांना फळ मिळेल एवढी मला खात्री आहे, आशा आहे. पण बहुतांश ठिकाणी ती शिवसेना आणि भाजप यामध्येच लढत आहे. तुमच्याकडे एक 6 ते 8 जागा किंवा फार फार तर तुम्ही 10 जागेपर्यंत जाऊ शकता अशी चर्चा आहे. आकडा तुम्ही जरी नाही सांगू शकत असाल तरी अराऊंड असा अंदाज काय वाटतो की या सगळ्या संख्याबळामध्ये तुम्ही कुठपर्यंत असाल? हे पण सगळ्या तालुक्याचं वेगवेगळं चित्र आहे. सगळ्या तालुक्यात आणि तुम्ही सांगता ते आमच्यातले गेलेले गद्दार लोक, ती का शिवसेना थोडी, ते आणि भाजप यांनी तर युती जाहीर केलेली आहे. पण बऱ्याच ठिकाणी त्यांनी युती असताना एकमेकाच्या विरुद्ध अपक्ष फॉर्म ठेवलेले असे चिन्ह एकमेकाच्या समोर 2-4 ठिकाणी मला दिसले जिल्ह्यामध्ये. मी सगळ्या सर्कलला जाऊन आलो, परंतु ते एकमेकांनाच पाडायचं आणि एकमेकांचे आडवाने एकमेकाची जिरवा असं त्यांचं चालू आहे हे दिसतंय. त्या मानानं शिवसेना, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा प्रचार एक सायलेंटमध्ये झाला. जवळपास आम्ही सगळ्या सर्कलमध्ये, मी स्वतः 48 सर्कलला जाऊन आलो, 63 पैकी 48 सर्कलला मी जाऊन आलो स्वतः. आमचे सगळे नेते पदाधिकारी सगळीकडे फिरले आणि एक चांगलं चित्र आहे. महानगरपालिकेमध्ये थोडी पिछेहाट झाली, त्याचा मोबदला म्हणून किंवा ती परतफेड म्हणून जिल्हा परिषदेमध्ये वेगळं चित्र दिसेल आणि नेहमीप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या सोबती घेऊन सत्ता स्थापन करण्याचा इतिहास जिल्हा परिषदेचा आहे, तसं काहीतरी वेगळं चित्र दिसू शकेल का? महापालिकेत आम्हाला तर हेच लोक म्हणत होते भोपळा फुटणार नाही यांचा, असं म्हणतच होते ना. 2 नंबरचं मतदान घेतलेलं आहे आम्ही या शहरामध्ये. आता 3.5 लाखाच्या वर मतदान शिवसेनेने घेतलेलं आहे. भारतीय जनता पार्टीनंतर मतदान शिवसेने, या गद्दाराने तर आमच्या नंतरचं मतदान त्यांना. आम्हाला या शहरातल्या जवळपास महानगरपालिकेत दुसऱ्या, भले जागा 6च आहे आमच्या, पण मतदान दुसऱ्या क्रमांकाचं पडलेलं आहे. आणि म्हणत होते भोपळा फोडताना 6 जागा जिंकल्या. मला वाटतं जिल्हा परिषदेलाही आम्ही चांगल्या ठिकाणी निवडून येऊ.